बदलापूर अत्याचार प्रकरणात काही धक्कादायक माहिती समोर येते आणि त्यामुळे पोलिसांच्या तपासावरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत। या प्रकरणात नेमकं काय घडतंय पाहूया। बदलापुरातील नामांकित शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर शाळेतीलच सफाई कर्मचाऱ्यांना लैंगिक अत्याचार केले। त्यात चिमुकल्या जीवांचे आईवडील तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये त्यांना 12 तास बसवून ठेवण्यात आलं। त्यावरून बदलापूरसह संपूर्ण राज्यात पडसाद उमटले। 20 ऑगस्टला बदलापूरकरांनी तब्बल 11 तास रेल रोको करत सरकारला धारेवर धरलं। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या प्रकरणात आता काही धक्कादायक माहिती समोर येते। पीडितेची बाजू मांडण्यासाठी ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी कल्याण कोर्टात वकीलपत्र सादर केलंय। आरोपीला वाचवण्यासाठी तो गतिमंद असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप असीम सरोदे यांनी केलाय। त्याचं संतुलन बिघडलेलं आहे असं म्हणून आत्ताच आरोपीसाठी एक डिफेन्स तयार केला जात आहे आणि हे कोण सांगत असतील महाराष्ट्र सरकारला याची कल्पना महाराष्ट्रातल्या लोकांना आहे की आत्तापासून असं रेकॉर्ड तयार करायचं की तो मानसिकदृष्ट्या संतुलित नाही, हे नाही आणि मग कालांतराने जेव्हा न्याय मागण्याची प्रक्रिया मंद होत जाईल समाजामधली, प्रत्येकाला आपापलं काम आहे, आयुष्य आहे, ते आपलं आयुष्य जगतील आणि हा विषय चर्चेतून मागे पडेल, त्यावेळेस मग आरोपीचं काय करायचं ते ठरवू। अशा पद्धतीने जर शासनाची भूमिका असेल आणि तशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या असेल, दबाव आणला असेल, तर त्याची सुद्धा देखरेख हे सगळे वकील करत आहेत, हे मला सांगायचं। दुसरीकडे या प्रकरणाचं वार्तांकन करणाऱ्या एका महिला पत्रकाराबाबत अश्लाघ्य भाषेचा वापर करणाऱ्या शिंदे गटाच्या वामन म्हात्रे यांच्यावरील FIR गायब असल्याचा धक्कादायक प्रकार देखील समोर आलाय। महाराष्ट्र पोलिसांच्या CCTNS या संकेतस्थळावरून हा FIR गायब झालाय। त्यामुळे यामागचं गौडबंगाल काय याची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील निवासस्थानी बैठक बोलावली। मुख्यमंत्र्यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्याकडून संपूर्ण तपासाची माहिती घेतली आहे। आरोपीची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं। कोर्टाने आरोपीला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी आधारवाडी तुरुंगात करण्यात आली आहे। मात्र या प्रकरणातील धक्कादायक माहिती आता समोर येत असल्यानं पोलीस तपासावरच मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।